नमस्कार. आज आपण बघणार आहोत पोएम वाय म्हणजे का. फर्स्ट स्टांजा. I know a curious little boy who is always asking why. मी क्युरियस म्हणजे जिज्ञासू लहान मुलाला ओळखतो ज्याला सतत हा प्रश्न पडलेला असतो वाय म्हणजे का. वाय दिस असं का, वाय दॅट तसं का, वाय देन नंतर का, वाय नाव आत्ता का, वाय नॉट का नाही, वाय बाय अँड बाय का आणि का आणि का असा प्रश्न सारखा क्युरियस मुलाला पडलेला असतो. सेकंड स्टांजा. ही वॉन्ट टू नो वाय वुड शुड स्विम. त्याला जाणून घ्यायचं असतं की लाकूड पाण्यावरती का तरंगतं, का पोहू शकतं. वाय लीड अँड मार्बल सिंक. लीड म्हणजे शिशे आणि मार्बल म्हणजे संगमरवर हे सिंक का होतं म्हणजे पाण्यामध्ये का बुडतं. वाय स्टार्स शुड शाईन, विंड्स शुड ब्लो. तारे का चमकतात आणि वारा का वाहतो हे जाणून घ्यायचं आहे. अँड वाय वी ईट अँड ड्रिंक. आपण का खातो आणि का पितो हे जाणून घ्यायचं आहे मुलाला. थर्ड स्टांजा. ही वॉन्ट टू नो व्हॉट मेक्स द क्लाउड. क्लाउड्स कोण बनवतं हे त्याला जाणून घ्यायचं आहे. अँड वाय दे क्रॉस द स्काय. आणि ते स्कायला ओलांडून पुढे कुठे जातात, का जातात हे जाणून घ्यायचं आहे. वाय सिंक्स द सन बिहाइंड द हिल्स. डोंगरांच्या पलीकडे सन सिंक का होतो म्हणजे सूर्याचा अस्त का होतो हा प्रश्न आहे. अँड वाय द फ्लावर्स डाय. आणि फुले का मरतात. फोर्थ स्टांजा. ही वॉन्ट्स टू नो वाय विंड शुड कम फ्रॉम आउट द बेलोज नोज. मुलाला हा प्रश्न पडलेला आहे की हवा ही बेलो म्हणजे अँड ॲपॅरेटस फॉर ब्लोईंग एअर. जिथून हवा वाहते अशा ॲपॅरेटसला आपण बेलो म्हणतो. तर ते ॲपॅरेटस नोज का आहे हा त्याला प्रश्न पडलेला आहे. वाय पॉप गन्स शुड गो पॉप. पॉप गन म्हणजे टॉय गन म्हणजे लहान मुलांच्या खेळण्यातल्या गन्स असतात त्या गन्समधून पॉप असा आवाज का येतो. पॉप म्हणजे फट असा आवाज का येतो. अँड वाय द ओशियन एप्स अँड फ्लोज. आणि समुद्र हा एप्स का होतो आणि फ्लो का होतो म्हणजे समुद्राला ओहोटी का येते आणि समुद्र वाहतो का. ही वॉन्ट टू नो वाय फिश हॅव गिल्स. फिशला गिल्स का असतात. गिल्स म्हणजे फिशचा रेस्पिरेटरी ऑर्गन असतो ज्याने तो श्वास घेऊ शकतो. तो फिशमध्ये का प्रेझेंट असतो. अँड वाय बॉयज कॅनॉट फ्लाय. आणि एक मुलगा का फ्लाय करू शकत नाही, उडू शकत नाही. वाय स्टीम कम फ्रॉम द केटल स्पॉट. केटलचं जे स्पॉट असतं म्हणजे त्याची तोटी किंवा भांड्याची चोच एखाद्या त्याला स्पॉट असं म्हणतात. तर केटलची जी स्पॉट असते म्हणजे किटलीची त्याच्यातून स्टीम का बाहेर येते. अँड रेन फॉल्स फ्रॉम द स्काय. आणि आकाशातून पाऊस का पडतो. ही वॉन्ट्स टू नो वाय कोल शुड बर्न. कोळसा का जळतो. अँड नॉट अ बीट ऑफ स्टोन. आणि दगडाचा एखादा तुकडा का जळत नाही हा प्रश्न आहे मुलाला. हाऊ सीड्स गेट इन द ॲपल कोअर. कोअर म्हणजे एखाद्या फ्रूटचं सेंटर असतं. तर सगळे ॲपलचे सीड्स हे ॲपलच्या सेंटरमध्ये कसे गेलेले आहेत, का गेलेले आहेत. अँड मॅरो इन द बोन. मॅरो म्हणजे हाडांच्या आतमध्ये असलेली चरबी किंवा फॅटी सबस्टन्स असतो बोन्सच्या कॅव्हिटीज मधला. तर हा
कशासाठी असतो, का असतो. ही वॉन्ट टू नो वाय आईस शुड मेल्ट. आईस का वितळतो, बर्फ का वितळतो. वाय स्पायडर इट फ्लाईज. कोळी माशांना का खातात. फ्लाय म्हणजे माशी. वाय bees should sting and why the yeast should make the duff to rise. बीज मधमाशा स्टिंग का करतात, का चावतात आणि ईस्ट पासून डफ का बनवतात. डफ म्हणजे अशी कणिक असते की ज्याच्यामध्ये ईस्ट घातल्यानंतर थोड्या काळाने ती फुगते, जसं की इडली किंवा ब्रेड ची डफ असते, कणिक असते. लास्ट स्टांजा. सम ऑफ हिज वाईज आर नॉट टू हार्ड. याच्यातले काही काचे प्रश्न सोपे आहेत, नॉट हार्ड टू आन्सर इफ यू विल ट्राय. जर तुम्ही प्रयत्न केला तर ते हार्ड नाहीत, सोपे आहेत. बट अदर नो वन एव्हर एट हॅज फाउंड द रिझन वाय. पण काही प्रश्न असे आहेत की ज्यांचं कारण आपल्याला माहीत नाही की हे असे का घडतात. थँक्यू.